नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्वे? कुक विथ स्वामीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर तुम्हा सर्वांना माहितीच आहे, फेस्टिव्ह सीझन सुरू झालेला आहे आणि गौरी गणपतीसुद्धा लवकरच येणार आहेत. बाप्पांचे आगमन व्हायला फक्त 8 दिवस बाकी राहिलेले आहे. त्यामुळे सर्वजण बाप्पांच्या स्वागतासाठी तयारीला लागलेले असतील. घरात बाप्पा आले की मोदक हे बनणारच, पण यावर्षी मोदकासोबतच आपण ही मिठाईसुद्धा ट्राय करून बघूया. मार्केटसारखी दिसणारी ही मिठाई आपण घरच्या घरीच बनवू शकतो. अगदी 4 ते 5 पदार्थ वापरून आपण ही मिठाई आज घरच्या घरी बनवून बघणार आहोत. तुम्हीही तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथे मी काही काजू, बदाम आणि 4 ते 5 छोटी वेलची घेतलेली आहे. याला आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. बारीक करून म्हणजे अगदी पावडर करून घ्यायचं नाही आहे, तर रवा जसा असतो त्या पद्धतीचं आपल्याला टेक्स्चर ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण काजू, बदाम आणि वेलची मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे. याला आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथे थोडं सुकं खोबरं घेत आहे. ते सुद्धा आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने आपण काजू आणि बदामचं टेक्स्चर ठेवलं तसंच सेम टेक्स्चर आपल्याला खोबऱ्याचं सुद्धा ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने आपलं खोबरंसुद्धा बारीक करून झालेलं आहे. त्यानंतर इथे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे साखर बारीक करून घ्या. साखर मात्र आपल्याला पूर्ण फाईन पिसून घ्यायची आहे. तर इथे मी 3 ते 4 चम्मच साखरसुद्धा बारीक करून घेतलेली आहे. आपल्याला साखरेलासुद्धा त्यामध्ये मिक्स करायचं आहे. तर साखर मिक्स करून झाली की यामध्ये आपल्याला थोडं दूध पावडर टाकून घ्यायचं आहे. दूध पावडर टाकून झालं की सर्वांना आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने सर्व तुम्ही मिक्स करून घ्या. ही मिठाई बनवत असताना आपल्याला गॅसची गरज पडणार नाही आहे. सर्व पावडरला आपल्याला थोडं थोडं करून दुधाने भिजवून घ्यायचं आहे. एकदम दूध घालू नका, थोडं थोडं दूध घालून भिजवा, जेणेकरून तुमचा डो थोडा घट्टसर व्हायला हवा. या ठिकाणी माझ्याकडून थोडं जास्त दूध पडल्यामुळे सुरुवातीला मी बनवलेला डो थोडा सैल झाला होता. त्यानंतर मी त्यामध्ये थोडंसं दूध पावडर आणि काजू पावडर अजून मिक्स केलं होतं आणि परत मी डोला चोळून मिक्स करून घेतलं होतं आणि अशा पद्धतीने आपल्याला थोडा घट्टसर असा डो पाहिजे आहे. तर हा डो बनून तयार झाल्यानंतर आपल्याला याला 3 सारख्या पार्टमध्ये डिवाईड करून घ्यायचं आहे. तर मी अशा पद्धतीने डोला 3 सारख्या पार्टमध्ये डिवाईड करून घेतलेला आहे. तीन सारख्या पार्टमध्ये डिवाईड करून झाल्यानंतर साधारणतः 3 ते 4 मिनटं मी डोला झाकून रेस्ट दिली होती. तर अशा पद्धतीने आपल्याला 3 सारखे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे काही फूड कलर्स आहेत. तुम्ही तुमच्या चॉईसचे कलर घेऊ शकता. मी इथे ग्रीन, रेड आणि येलो वापरत आहे. तर आपल्याला तिन्ही डोला 3 वेगवेगळ्या कलरमध्ये करून घ्यायचं आहे. तर इथे मी थोडा थोडा कलर ॲड करत आहे तिन्ही डोमध्ये. जर तुमचे ड्राय कलर मिक्स होत नसतील तर तुम्ही कलरमध्ये थोडंसं 1 ते 2 थेंब पाणी घालून कलरचं पाणी करून घ्या आणि त्यानंतर त्या थोड्याशा पाण्यामध्ये डोला पूर्ण भिजवून घ्या. तर तसं केल्याने तुमचा डो पूर्ण कलरनी एकजीव होईल. माझा ग्रीन कलर तर डोनी मिक्स झाला होता, पण येलो आणि रेडसाठीही मला ती ट्रिक यूज करावी लागली. तर अशा पद्धतीने 3 वेगळ्या वेगळ्या कलरची डो आपली बनवून इथे तयार आहे. आता आपल्याला मिठाईला शेप द्यायचा आहे. तर सर्वात आधी इथे मी लाल कलरचा डो घेऊन त्याचा एक छोटासा बॉल बनवून घेत आहे. त्यानंतर मी येलो कलरचा एक छोटासा डो बनवला आणि त्याची आपल्याला अशी छोटीशी पारी बनवून घ्यायची आहे. डो जर तुमचा बोटांना चिपकत असेल तर तुम्ही बोटांना थोडं तूप लावून घ्या. आणि येलो पारी आपली बनून झाली की रेड कलरचा बॉल त्या येलो पारीमध्ये आतमध्ये टाकून त्याला असं येलो पारीने पूर्ण कवर करून घ्या आणि असं गोल राऊंडमध्ये हाताने लाडू बनवून घ्या, जेणेकरून
लाल कलरचा डो येलो कलरच्या डोमध्ये पूर्ण लपून जाईल. त्यानंतर आपल्याला ग्रीन कलरच्या डोची तशी सेम पारी बनवून घ्यायची आहे. ग्रीन कलरच्या पारीमध्ये आपल्याला येलो डो पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे. त्यामुळे ग्रीन कलरची पारी बनवताना तुम्ही थोडी मोठ्या साईजची बनवा. अशा पद्धतीने मी ग्रीन कलरची पारी बनवून घेतली आहे आणि आता त्यामध्ये येलो कलरचा डो आपल्याला रॅप करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने मी ग्रीनही पारीमध्ये येलो डो रॅप करून घेतलेला आहे. डो जर छान घट्ट मळला तर पारी करताना आणि बॉल्स रॅप करताना आपला डो फाटणार नाही. तर अशा पद्धतीने मी सर्व बॉल्स इथे रेडी करून घेतलेले आहे. तर माझे साधारणतः 10 बॉल इथे रेडी झालेले आहे. तर हे सिल्वर फॉईल आहे, चांदीचं वर्क आपण ज्याला म्हणतो. मार्केटमधून आपण जेव्हा मिठाई आणतो तेव्हा त्याला चांदीचं वर्क लागलेलं असते, तेच हे वर्क आहे. हे खूप थिन लेयर असते या वर्कची. हाताळताना खूप हाताला वगैरे चिकटतं, त्यामुळे खूप केअरफुली आपल्याला हे हँडल करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला एक एक लाडू उचलून सर्व लाडूंना सिल्वर कोटिंग करून घ्यायची आहे. तर मी अशा पद्धतीने जेवढं शक्य होईल तेवढ्या प्रमाणात सिल्वर कोटिंग लावून घेत आहे. तर अशा पद्धतीने 1 बाय 1 तुम्ही सर्व लाडूंना सिल्वर फॉईल लावून घ्या. त्यानंतर आता आपल्याला इथे मिठाईला शेप द्यायचा आहे. तर एका चाकूच्या मदतीने तुम्ही मिठाईला हाफ कट द्या. अगदी अलगद हाताने तुम्हाला ही कट द्यायची आहे. लक्षात असू द्या, लाडू पूर्ण कट व्हायला नको. त्याच पद्धतीने दुसऱ्याही बाजूने तुम्ही हाफ कट द्या आणि अशा कट्स तुम्ही देत चला. व्हिडिओमध्ये दिसते त्या पद्धतीने तुम्हाला लाडूला कट्स द्यायचे आहे. इथे आपले सर्व कट्स देऊन झाल्या की लाडूला आपल्याला हळूवार हाताने खालच्या बाजूला प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण दिलेल्या कट्स त्या खुलतील आणि फुलाच्या जशा पाकळ्या खुलतात तशा पद्धतीने या कट्स खुलेल आणि आतमध्ये जे आपले रेड आणि येलो बॉल्स आहेत ते व्हिजिबल होतील. तर अशा पद्धतीने तुम्ही लाडूला कट्स देऊन आतमधले कलर्स व्हिजिबल करा, ज्यामुळे आपल्या मिठाईला लूक छान येईल. तर अशाच पद्धतीने मी सर्व लाडूला शेप दिलेला आहे. मी इथे व्हिडिओ थोडा फास्ट फॉरवर्ड करून सर्व लाडूला शेप मी कसा दिला ते तुम्हाला दाखवले आहे. काही लाडूला मी 4च कट दिले आहे, पण तुम्ही आधी मी सुरुवातीला ज्या पद्धतीने 6 कट दिल्या तशाही देऊ शकता. जर तुमच्या लाडूची साईज यापेक्षाही मोठी असेल तर तुम्ही 8 कटही देऊ शकता. 8 कट दिलेला लाडू दिसायला यापेक्षाही सुंदर दिसतो. तर 1 बाय 1 करून तुम्ही सर्व मिठाईला अशा कट्स द्या आणि तुम्ही बघू शकता कट्स दिल्यामुळे आतमधले कलर छान व्हिजिबल झालेले आहे आणि आपल्या मिठाईला एक मार्केटसारखा लूक आलेला आहे. सिल्वर फॉईल लावल्यामुळे तर मिठाईला अजूनच छान लूक आलेला आहे. तर गॅस न जाळता घरच्या घरी 2 ते 3 पदार्थ वापरून तुम्ही अशी छान स्वादिष्ट मिठाई बनवू शकता. दिसायला जेवढी सुंदर दिसत आहे, खायलासुद्धा तेवढीच सुंदर लागणार आहे. यामध्ये मी ग्रीन, येलो आणि रेड कलरचा यूज केलेला आहे. तुम्ही यापेक्षाही वेगळे कलर यूज करून या मिठाईला अजून क्रिएटिव्ह करू शकता. पावसाळा सुरू आहे आणि व्हायरल इन्फेक्शनसुद्धा खूप सुरू आहे, त्यामुळे हायजीन हा सर्वात महत्त्वाचा फॅक्टर येतो. घरी बनवलेले गोड पदार्थ हे मार्केटच्या तुलनेपेक्षा जास्त हायजेनिक असतात. त्यामुळे तुम्हीसुद्धा हायजेनिक, दिसायला सुंदर दिसणारी आणि खायलासुद्धा तेवढीच चविष्ट लागणारी मिठाई घरीच बनवा आणि बाप्पाला खुश करा.
तर रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू.